पुढारीचे चेअरमन इमिरेट्स मुख्य संपादक पत्र महर्षी पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा आज 80वा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने कोल्हापुरातल्या पोलीस परेड ग्राउंडवर आज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये दिमाखदार सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा आयोजित करण्यात आलाय। या सोहळ्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे, पृथ्वीराज चव्हाण, रामदास आठवले, मुरलीधर मोहोळ आणि राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार। आणि या सोहळ्या संदर्भातले अधिकचे अपडेट्स देण्यासाठी आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, आता अगदी थोडा वेळ उरलाय, या सोहळ्याला सुरुवात होणार आहे। तुमच्या पाठीमागे बहुतेक हे पुढारीची सगळी जुनी जाणती मंडळी आहेत जी आम्हाला पाहायला मिळतात त्या कार्यक्रम स्थळावरून। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया, तुमच्याकडून तपशील समजून घेऊया। शेखर, अगदी बरोबर आहे। पुढारीचा सगळा स्टाफच माझ्या मागे सध्या पाहायला मिळतो। प्रत्येक जण त्या ठिकाणी या दिवसाची वाट बघत होते, कारण काही दिवसांपासून या सगळ्या वाढदिवस जो आहे तो अगदी दिमाखात करण्यासाठी नियोजनामध्ये होते आणि आज तो दिवस आलेला आहे। प्रत्येक जण या ठिकाणी अतिशय उत्साहात सकाळपासून आहे। एक ड्रेस कोड देखील प्रत्येकाने या ठिकाणी परिधान केलेला आपण जर बघितले तर सगळेच ब्लेझर घालून एक आपल्या पुढारीचे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव यांचा वाढदिवस हा केवळ त्यांचा नसून आपल्या सगळ्यांच्या आशा या सगळ्या वेशभूषा धारण करून सगळेजण आलेले आहेत आणि निश्चितच या सगळ्यांच्याच प्रतिक्रिया आपण घेणार आहोत। सुरुवातीला आपण पुढारीचे मुख्य प्रतिनिधी आहेत अनिल देशमुख सर, त्यांच्याकडे जाणार आहे। कसा हा सगळा वाढदिवस आपण त्या ठिकाणी साजरा करणार होतो आणि खरं तर त्या दिवसाची आज वाट बघत होतो, अनेक दिवसांपासून नियोजन होतं सुरू आणि आता तो दिवस पत्रमहर्षी डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांचा हा आजचा 80वा वाढदिवस म्हणजे कोल्हापूरकरांसाठी एक लोकोत्सवच आहे। आपण सगळं पाहत असाल की याच्यासाठी जय्यत अशी तयारी केलेली आहे आणि हा कार्यक्रम शानदार आणि तितकाच भव्यदिव्य आणि कोल्हापुराच्या परंपरेला साजेचा असाच होणार आहे आणि सकाळपासूनच लोकांच्यामध्ये प्रचंड उत्साह आहे। कोल्हापूरच्या सर्व नागरिकांनी, सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन जी समिती नागरी गौरव कृती समिती नागरी गौरव समिती स्थापन केली आहे त्या समितीचे सगळे कार्यकर्ते आज सकाळीच कार्यक्रमस्थळी उपस्थित झालेले आहेत। ते लोकांचे स्वागत करत आहेत आणि एकूणच हा कोल्हापूरच्या आजपर्यंतच्या इतिहासामधला हा शानदार आणि तितकाच अविस्मरणीय संस्मरणीय असा सोहळा ठरणार आहे। नक्कीच खरं तर किती भावना खरं तर या ठिकाणी आपल्या आहेत, कारण 80वा वाढदिवस ते साजरा करतात। 80 वर्षामध्ये खरं तर ज्या पत्रकारितेला त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सुरुवात केली त्यामध्ये विविध पैलू त्यांनी पाहिलेले आहेत, विविध प्रश्नांना त्यांनी वाचा फोडलेले, अनेक प्रश्न सोडवलेले आहेत आणि त्याच प्रतापसिंह जाधव यांचा वाढदिवस आज आहे आणि 80वा वाढदिवस विशेष करून सहस्त्र चंद्रदर्शन खरं तर हा सोहळा त्या ठिकाणी आजचा हा जो महोत्सव होत आहे, लोकोत्सव होत आहे, हा लोकोत्सव केवळ कोल्हापूरच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या इतिहासातला एक सुवर्ण क्षण आहे अशी माझी भावना आहे। साहेबांनी गेली 5 म्हणजे जवळजवळ 55-60 वर्ष सार्वजनिक जीवनाशी त्यांचं नातं हे जुळलेलं आहे। एवढा अतूट नातं अन्य कुणा महाराष्ट्रातीलच काय पण देशातील कोणाही संपादकांचं आपल्या जनतेशी रयतेशी जुळलेलं नसावं। साहेबांनी अथकपणानं 55-60 वर्ष पत्रकारिता केली आणि अन्यायाला वाचा फोडली आणि त्याचप्रमाणे वेगवेगळ्या सामाजिक कार्याचा हिमालय उभा केला। सियाचीनचं हॉस्पिटलचं उदाहरण आपल्या सर्वांना माहीत आहे। त्यांचा सगळा इतिहास मी सांगू शकत नाही आता एवढ्या थोड्या वेळात, पण त्यांनी कार्याचा हिमालय जसा उभा केला त्याचप्रमाणे पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा स्तंभ। साहेबांच्यामुळं हा लोकशाहीचा चौथा स्तंभ फार मोठा मजबूत झाला, लोकांना न्याय मिळाला आणि म्हणून हा लोकोत्सव आज साजरा होतो आहे। पुढारीच्या इतिहासातला हा भाग्याचा क्षण, आम्हा सर्व कर्मचारी आणि सगळ्या कर्मयोद्ध्यांचा हा अत्यंत अभिमानाचा क्षण आहे आणि अभिमानाचा तर आहेच। सर, काय सांगाल, तुम्ही देखील अनेक जण सकाळपासून या ठिकाणी आलेला आहात, तुमची देखील भावना? नाही, खूप मोठा क्षण आहे आमच्यासाठी हा। म्हणजे गेले 33 वर्षे मी ह्या सेवेत आहे
पण ह्या अनुभव हा खूप मोठा आनंदाचा, काही शब्दच नाही आहेत माझ्याकडे. तेच खरं तर नसणार आहेत, कारण अनेक जण त्या तयारीत गेले अनेक दिवसांपासून होते. 80वा वाढदिवस साजरा करण्याची त्या ठिकाणी आतुरतेनं अनेक जण वाट बघत होते आणि तो क्षण आहे. आणि हा वाढदिवस हा एका संपादकांचा नाही तर समाजासाठी लढणाऱ्या एका व्यक्तीचा आहे आणि म्हणूनच तो उत्साह आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर. नाही, हा कार्यक्रम म्हणजे आमच्या घरचा कार्यक्रम आहे, म्हणजे असं बाहेरचा कार्यक्रम वाटत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा दूध शर्करा योग आहे. याचं कारण असं की सहस्त्र चंद्रदर्शनमध्ये चंद्र आहे, आज पौर्णिमा आहे त्यामुळे चंद्र आहे. आणि हा कार्यक्रम जो ज्यांच्या हस्ते होतोय ते शरदचंद्र आहेत, त्यामुळं असा हा त्रिवेणी संगम आहे. त्रिवेणी संगम आहे जे गेल्या 38 वर्षांपासून या दैनिक पुढारीशी जोडले गेलेले आहेत. हे पचिंदे सर, काय नेमक्या भावना तुमच्या आहेत? किती वर्षांपासून तुम्ही आता त्यांचा प्रवास पाहिलेला आहे, जवळून पाहिलेला आहे? कशा पद्धतीनं अनेक लढ्यांमध्ये त्यांचा विशेष करून सहभाग होता आणि आज 80वा वाढदिवस ते साजरा करतायत, त्या निमित्तानं तुमच्या खास शुभेच्छा. गेले 38 वर्ष म्हणजे प्रशिक्षणार्थी उपसंपादक पदापासून ते कार्यकारी संपादक पदापर्यंत मी वाटचाल केलेली आहे. आणि पहिल्यापासून म्हणजे साहेबांनी माझी मुलाखत घेतली होती, तर साहेबांचा प्रत्येक लढा, प्रत्येक कार्य हे उत्तुंग आणि समाजसेवेला वाहिलेलं आहे. आणि त्यातून कसं होतं की प्रत्येक गोष्ट, पुढारी हा समाजाच्या सेवेसाठी आहे, पुढारी हा समाजाच्या उत्थानासाठी आहे, पुनरुत्थानासाठी आहे, पुढं जाण्यासाठी आहे. कारण पुढारी या शब्दाचा अर्थच पुढे नेणारा असा आहे. तर ह्या सगळ्या वाटचालीचा मी एक साक्षीदार आहे आणि साहेबांच्या पहिल्यापासूनच्या वाटचालीमध्ये मी त्यांच्यासोबत आहे. त्यांच्या सिंहायन ह्या आत्मचरित्राच्या संपादन मंडळामध्ये मी एक महत्त्वाचा घटक आहे. त्याचा मला सार्थ आणि यथार्थ अभिमान आहे. नक्कीच. खरं तर अजूनही सगळे स्टाफचे मेंबर या ठिकाणी आहेत. संजीव खाडे देखील आहेत. सर, काय सांगाल, कशा शुभेच्छा आता द्याल थोडक्यात? मी एकच सांगेन की सर्वव्यापी व्यक्तिमत्व म्हणजे कोल्हापुरात पुढारी, पेपर म्हणजे पुढारी आणि पुढारी म्हणजे पेपर, हे समीकरण गेली 50 वर्ष जे साहेबांनी रुजवले. साहेबांची पत्रकारिता 50 ते 55 वर्ष झाली. सर्वव्यापी व्यक्तिमत्वाला शुभेच्छा. खरं तर टॉमॅटो FM च्या विशेष करून या ठिकाणी स्टाफ आहे. ते ना RJ मॅडम देखील या ठिकाणी आलेल्या आहेत. कशा तुमच्या आता खास आवाजामध्ये या ठिकाणी शुभेच्छा असणार? कारण अनेक जणांच्या चेहऱ्यावरती एक वेगळा आनंद दिसतोय, तुमच्या देखील चेहऱ्यावर आनंद आहे. कारण ज्या संस्थेमध्ये आपण काम करतो, ज्या संस्थेचं कामाची पद्धत जी असते आणि ती आपल्याला जवळून माहीत असते आणि म्हणूनच विशेष त्या ठिकाणी आपलं प्रेम असतं. काय नेमका शुभेच्छा आता तुमच्या शब्दात द्या. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा दैनिक पुढारीचे माननीय पद्मश्री प्रतापसिंह जाधव यांचा जो 80वा आज आपण हा जो कार्यक्रम करतो आहोत बर्थडेच्या निमित्तानं, तर खूप साऱ्या शुभेच्छा. एक पितामह जे आपण म्हणतो, एखाद्या संस्थेचे जे मोठे सगळ्यात व्यक्ती असते, त्यांचा आशीर्वाद आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. आणि आम्हाला प्राऊड फील होतं की आम्ही या संस्थेमध्ये काम करतो, कारण आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणाहून त्यांचं मार्गदर्शन मिळत असतं आणि आम्ही एक फॅमिली मेंबर झालो. ॲक्च्युली असं मला कधीच वाटत नाही की आम्ही कुठल्या तरी संस्थेमध्ये काम करतोय. दरवेळेला घरगुती काही त्यांचे कार्यक्रम असतील, त्यांच्या बहिणींच्या बरोबर काही संवाद असेल, काही सिंहायन हे जेव्हा लिहायचं होतं तेव्हा सुद्धा आम्हाला त्यांनी बोलवून घेतलं होतं आणि आम्ही त्यांचे सगळे इंटरव्ह्यूज वगैरे लिहून घेतले होते. त्यामुळे खूप छान घरातल्या पण आठवणी त्यांच्या आमच्याबरोबर आहेत आणि एक रॅपअप मस्त आहे. आणि आम्हाला नेहमी असं वाटतं की त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळत राहावं आणि आम्हाला खूप अभिमान वाटतो की आम्हाला त्यांचं मार्गदर्शन मिळतं. ते आमचे पितामह आहेत. घरातली एक वयोवृद्ध आणि गाईड देणारी व्यक्ती जशी असते तसा त्यांचा आशीर्वाद कायम आमच्याबरोबर राहावा अशी खूप इच्छा आहे. थँक्यू. नक्कीच. शेखर, तुम्ही या सगळ्या प्रतिक्रिया समजून घेत राहा. आपण याच संदर्भातला, या कार्यक्रमासंदर्भातला आढावा आमच्या प्रतिनिधी रिद्धी म्हात्रे यांनी घेतला. आपण तो आढावा पाहूया. कोल्हापूरच्या पोलीस ग्राउंडवर मी सध्या आहे आणि या ठिकाणी आज पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव साहेब यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त दिमाखदार असा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. वाढदिवसाबरोबरच आणखी एक महत्वाची गोष्ट आज घडणार आहे आणि ती अशी, माझ्या शेजारी आता ही पुस्तकाची एक प्रतिकृती आपण पाहतोय. साधं सुद्धा पुस्तक नाहीये, हे आत्मचरित्र आहे. पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव साहेब यांचं आत्मचरित्र सिंहायन 5 तपांचे पर्व, याचं सुद्धा आज सगळ्या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन आजच्या कोल्हापूरच्या या पोलीस ग्राउंडच्या दिमाखदार सोहळ्यामध्ये होणार आहे. अर्थात याच्यामध्ये 5 तपांचे पर्व असं आपण म्हणतोय. याच्यामध्ये साहेबांचा आतापर्यंतचा सगळा जीवन प्रवास, त्याचबरोबर साहेबांचा सामाजिक क्षेत्रामधलं काम, पुढारीच्या बाबतीत कशा पद्धतीनं बदल होत गेले, 360 डिग्री मीडिया हाऊस आपण म्हणतोय पुढारीला, आणि ते करण्यामध्ये कशा पद्धतीनं बदल होत गेले, त्याचे टप्पे नेमके काय होते, त्या सगळ्या प्रवासामधले
साहेबांचे अनुभव, त्यातले काही किस्से हे सुद्धा आपल्याला सिंहायन या आत्मचरित्रामध्ये वाचायला मिळणार आहेत. त्या दृष्टीने एक वेगळं औत्सुक्य या आत्मचरित्राविषयीचं आहे. दुसरी गोष्ट अशी की साहेबांचा मित्रपरिवार सुद्धा फार मोठा आहे आपल्याला माहिती आहे. तर त्यांच्या दृष्टीनं सुद्धा कशा पद्धतीनं आतापर्यंतचा त्यांचा हा जीवन प्रवास आहे, त्यांच्याबरोबरचे काही अनुभव आहेत, ते सुद्धा या सगळ्या आत्मचरित्रामध्ये वाचायला मिळणारच आहेत. त्याचबरोबर जाधव कुटुंबियांसोबतचे अत्यंत प्रेमळ क्षण आहेत त्याबद्दल सुद्धा साहेबांनी याच्यामध्ये लिहिलेलं आहे. तर त्या दृष्टीनं सुद्धा अत्यंत महत्वाचे आणि अत्यंत छान असे किस्से सुद्धा आपल्याला या आत्मचरित्रामध्ये वाचायला मिळणार आहेत. आणि त्याचं अनावरण, त्याचं प्रकाशन हे आज या ठिकाणी कोल्हापूरच्या पोलीस ग्राउंडवर होणार आहे. त्यामुळे सिंहायन 5 तपांचे पर्व या पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव साहेब यांच्या आत्मचरित्राचं प्रकाशन आज होत असताना ते प्रत्यक्ष वाचकांच्या हातात येईल आणि ते आपल्याला कधी वाचायला मिळेल याची सुद्धा एक वेगळी उत्सुकता निश्चित सगळ्यांच्या मनात असणार आहे. कॅमेरा पर्सन कुणाल तांबेसह रिद्धी म्हात्रे, कोल्हापूर.